नमस्कार मंडळी, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते. तर आज मी तर छान अशी जांभळी वांगी घेतलेली आहेत, एकदम काटेरी अशी. तर हे ताजी अशी वांगे येतं बरं का. ह्या वांग्यांचे काय करायचं, पहिल्यांदा देठ काढून घ्यायचे आणि ते असे उभे काप करून घ्यायचे त्या वांग्यांचे. मी असे त्याचे एकूण 6 काप केलेले आहेत. कोणी 4ही काप करतं, पण 6 काप केल्यानंतर काय होतं की त्याच्यामध्ये जर किडकं वांगं असलं, आळी वगैरे असली ना, ती स्वच्छ अशी दिसते, स्पष्ट अशी. त्यामुळं मी याचे 6 काप करून घेतलेले आहेत वांग्यांचे. आणि अशा पद्धतीने सर्व वांगे मी चिरून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये घातलेत. पाण्यामध्ये वांगे घातल्याने काय होतं की वांगी काळी पडत नाहीत, त्यामुळे ते कधीही कापलेले वांगे हे कधीही पाण्यामध्येच ठेवायचे बरं का. आता इथं मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले, ते एक लसणाची गड्डी घेतलेली सोलून, 2 ते 3 चमचे खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे, एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे बारीक चिरून, त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे हिरवी अशी. आणि हे सर्व जिन्नस मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेत. त्यानंतर त्यामध्ये मी काय केलं, हळद पावडर, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, काळा मसाला आणि धणा पावडर असे पावडर मसाले घातलेले आहेत. नंतर त्यामध्ये काय करायचं, थोडंसं मीठ घालायचं आणि हे सर्व जिन्नस मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचे, वाटण करून घ्यायचं याचं. आता इथं मी काय केलं, हे वांगे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले, त्यातलं सगळं काळं पाणी बाजूला टाकून दिलं आणि आता हे मी काढून घेतलेत पाण्याच्या बाहेर. आता यामध्ये काय करायचं, हे आपण जे मिक्सरमध्ये जे वाटण तयार करून घेतलं होतं की नाही, ते त्यामध्ये गच्च असं भरून घ्यायचे. एकदम छान असं वाटण तयार करून घेतलं होतं मी बारीक असं. आता ह्या वांग्यांमध्ये, सगळ्या वांग्यांमध्ये काय करायचं, हे भरून घ्यायचे हे वाटण. हे मसाला जो आपण वाटण तयार करून घेतलेला होता. तर आपण आज तयार करणार आहोत उकड वांगं. हे वांगं खायला खूप टेस्टी लागतं बरं का. आपण नेहमी भाजी करतो की नाही त्या वांग्याची, त्याच्यापेक्षा हे उकडून असं केलेलं वांगं की नाही, ते खूप छान लागतं. अशा पद्धतीने मी सर्व मसाला या वांग्यांमध्ये भरून घेतला, एकदम गच्च असा. तर इथं मी काय केलं, गॅसवर पाणी ठेवलेलं आहे उकळत. एवढी सगळी प्रोसेस होऊस तर पाण्यालाही छान उकळी फुटलेली आहे. आणि मग त्यावर मी काय केलं, एक चाळणी ठेवलेली आहे स्टीलची आणि त्यामध्ये हे वांगे उकडायला घातलेले आहेत बरं का. आणि हे काय करायचं, छान झाकून ठेवून वाफवून घ्यायचे तर ते त्या चाळणीवर. आता आपण काय केलं, मी आता इथं प्लेट काढून घेतली आणि हे वांगे आता त्याची काय करायची, थोडीशी साईड बदलून घ्यायची. खालची बाजू वरती आणि वरची बाजू खालती अशी करून काय करायचं, ते छान उलटी पालटी करून घ्यायचे ते वांगे आणि पुन्हा त्यावर झाकून ठेवायचं आणि पुन्हा वाफवून घ्यायचे तर 15-20 मिनटं. आणि आता हे वांगे आपले इथं छान असे मऊसूद वाफवले गेलेले आहेत बरं का. पाहू शकता तुम्ही, एकदम छान इथं वांगे वाफवले गेलेले इथं. सगळेच वांगे इथं छान मऊ असे वाफले गेलेले आहेत, एकदम मस्त वाफलेत गेलेत. आपण इथं चाळणी काढून घेऊयात बाजूला. आता मी काय केलं, इथं गॅसवर पुन्हा कढई मांडून घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी 2 पळ्या तेल घातलेलं आहे. आणि त्यामध्ये काय करायचं, गरम छान तेल झालं की नाही, त्यामध्ये थोडेसे जिरं घालायचं, मोहरी घालायची आणि त्यामध्ये हे वाफवलेले जे वांगे आहेत की नाही आपण मसाला भरून, ते छान असे काय करायचे, तेलामध्ये परतून घ्यायचे. तुम्हाला जर वाटलं की तेलामध्ये वांगे परतून नाही घ्यायचे, तर तुम्ही तसेही ते वांगे चपातीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकता. पण मी तर हे काय केलेले, छान तेल घालून ते तेलामध्ये हे वांगे असे परतून घेतलेले येतं. त्यामुळे काय होतं, त्याला फोडणीची टेस्ट येते आणि वांगी खूप खमंग लागतात बरं का. तर अशा पद्धतीने उकड वांगे तुम्ही पण करून पहा आणि हे वांगे कसे झालेत हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय.